आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा। मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या। उद्धव ठाकरे यांचं बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। युती आघाडी होईल नाही होईल, पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा, उद्धव ठाकरे यांचे आदेश। युती की आघाडी, कोणासोबत जायचं ते लवकरच जाहीर करा। शिवसेना भवनातील बैठकीमध्ये भास्कर जाधव यांची भूमिका। कार्यकर्ते तयारी करतात, मग उमेदवारी मिळाली नाही की नाराज होऊन दुसरीकडे जातात किंवा अपक्ष उभे राहतात, त्यामुळे पक्षाला फटका बसतो, भास्कर जाधव यांचं मत। ठाकरे गटासोबत युती हा एकमेव विषय आमच्यापुढे नाही। काल जो उत्साह दिसला तो याआधी का दिसला नाही, संदीप देशपांडेंची ठाकरे बंधूंच्या युतीबाबत प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये मॅच फिक्सिंग। महाराष्ट्रामध्ये मूळ प्रश्न भरकटवण्यासाठी गाठीभेटी। हिंदी भाषा वादावरून नाना पटोलेंची टीका, तर नाना पटोले यांचा मेंदू तपासायला हवा, संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर। खरी शिवसेना कोणती हे महाराष्ट्राला सांगणारे एकनाथ शिंदे। अमित शहांकडून शिंदेंच्या शिवसेनेचा खरी शिवसेना म्हणून उल्लेख, तर नुसत्या शिव्याशाप देता मुंबईसाठी तुम्ही काय केलं, अमित शहांचा उद्धव ठाकरेंना सवाल। बाळासाहेबांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं, शिवसेनेबद्दल सांगणारे अमित शहा कोण, अंबादास दानवेंचा सवाल। एकनाथ शिंदेंनी कालपासून बॅटिंग सुरू केली, ती अजून थांबायचं नाव घेत नाहीये। शिंदेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांच्या वक्तव्यांना सभागृहामध्ये एकच हशा। शिंदेंच्या शिवसेनेकडून सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंचं व्यंगचित्र पोस्ट। वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये केलेल्या वक्तव्यावर शिंदेंच्या शिवसेनेकडून बोचरी टीका। उद्धव ठाकरे बोल बच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही। उद्धव ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला। अमित शहा फडणवीस घरपोडे गृहमंत्री, ठाकरेंची होती टीका। मुख्यमंत्री स्वतः बोल बच्चन आहेत, उद्धव ठाकरे बोलतात ते करतात। मोदींच्या घोषणा ऐका, फडणवीसांच्या घोषणा ऐका। अच्छे दिन आएंगे, शेतकरी कर्जमाफी करू, कुठे आहे कर्जमाफी, अंबादास दानवेंचा फडणवीसांवर निशाणा। मुंबईत आम्हा सर्वांमध्ये उद्धव ठाकरेंचीच ताकद जास्त। बीएमसी निवडणुकीच्या प्रश्नावर शरद पवार यांचं मोठं विधान। उद्धव ठाकरेंना विचारात घ्यावं लागेल पवारांचं मत, तर हा पवारांचा मोठेपणा, त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाला पॉवरफुल म्हणावं लागतं, चंद्रकांत पाटलांचा टोला। मनसे ठाकरे युतीच्या शादीमध्ये ठाण्याचा अब्दुल्ला दिवाना। एकनाथ शिंदेंवर संजय राऊतांचा हल्ला बोल, भाऊ एकत्र येऊ नये म्हणून तडफड सुरू असल्याचाही दावा। नितेश राणे चिल्लर, त्यांना उत्तर देण्याची गरज नाही, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना शिकवू नये, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांसाठी वांद्रेमधील ताज लँड्समध्ये डिनर आधी पक्षबांधणीसाठी उद्धव ठाकरेंची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर झाली चर्चा। फडणवीसांच्या कार्यक्रमात फडणवीसांसह महाजन रक्षा खडसे मंचावर, तर एकनाथ खडसे मात्र स्टेज खाली, तर खासगी कार्यक्रम असल्यानं सर्वांना स्टेजवर बोलावणं अपेक्षित नव्हतं, खडसेंची प्रतिक्रिया। माझा भाजपा प्रवेशाचा विषय केव्हा संपला, मी पूर्णविराम दिलाय। एकनाथ खडसेंकडून भाजपा प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, तर राजकारणामध्ये कधी पूर्णविराम नसतो, स्वल्पविराम असतो, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। गुणरत्न सदावर्ते यांकडून राज ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न, हिंदीच बोलणार, हिंदीच शिकणार असल्याचं विधान। यासह राज ठाकरेंची कितीही निंदा केली तरी ती कमीच, हिंदीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा। तेजस्वी घोसाळकरांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती, तेजस्वी घोसाळकर भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा। एआयच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाला अजित पवार अनुपस्थित, शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांसह युगेंद्र पवार उपस्थित, तर अनुपस्थित अजित पवार माळेगाव कारखान्यासाठी प्रचारामध्ये व्यस्त। शरद पवारांचा माळेगाव साखर कारखान्यावरून अजित पवारांवर निशाणा। एका बाजूला प्रचंड साधन सामुग्रीचा डोंगर, तर आपल्याकडे सामान्य सभासदांचा समुद्र डोंगराला सुद्धा उत्तर देऊ शकतो, शरद पवारांचा अजित पवारांवर निशाणा। माळेगाव कारखान्यामध्ये आम्हाला संधी द्या, उसाला योग्य भाव देऊ, सत्ता एकाच हातामध्ये गेली की भ्रष्ट होते, वेगवेगळ्या हातामध्ये गेली की विकासाला वाव मिळतो, युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर निशाणा। लोकसभेलाही रात्री बँक उघडली होती, रात्री लोकांची सेवा करणारी ही पहिलीच बँक, लोकांनी यातून काय समजायचं ते समजून घ्यावं, पीडीसीसी बँक रात्री उघडल्यावरून पवारांचा निशाणा। पुणे जिल्हा बँकेच्या बारामती शाखेमध्ये काहीतरी झालं अशी अफवा उठवली, पीडीसीसी बँक जर सहकारी आहे तर शरद संकुल सहकारी नाही का, शरद संकुलामध्ये तुमचं ऑफिस कसं काय, अजित पवारांचा विरोधकांना सवाल। सहकारामध्ये राजकारण आणायचं नाही असं शरद पवार सांगतात, सत्तेचं केंद्रीकरण झालं की वेगळी कामं व्हायला सुरुवात होते, खासदार सुप्रिया सुळेंची अजित पवारांवर नाव न घेता टीका। अजित पवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व्हायला निघालेत, उद्या काटेवाडीचे पोलीस पाटील सुद्धा होतील, चंद्रराव तावरे यांची अजित पवार यांच्यावर सडकून टीका।
माळेगाव कारखान्याच्या मतमोजणीवरून राजकारण तापलं. दरवेळेला माळेगावला होणारी मतमोजणी आता बारामतीला होणार. बारामतीत होणाऱ्या मतमोजणीला चंद्रराव तावरे आणि रंजन तावरेंचा विरोध. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या प्रचाराची सांगता. रंजन तावरेंकडून चेअरमन पदासाठी चंद्रराव तावरेंच्या उमेदवारीची घोषणा. चंद्रराव तावरेंच्या नावाच्या घोषणेनंतर सभास्थळी जिसका गन्ना उसका अण्णा अशा आशयाच्या घोषणा. यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारा मुख्यमंत्री हवा. दादांनी सीएम व्हावं का या मीडियाच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं उत्तर. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना निवडणुकीपूर्वी अघोरी विद्या करून निवडणूक जिंकली. माजी आमदार वैभव नाईक यांचा गौप्यस्फोट. योग्य वेळी व्हिडिओ समोर आणणार असल्याचा वैभव नाईकांचा इशारा. प्रत्येकाला पूजापाठ करण्याचा अधिकार. गोगावलेंवरील अघोरी पूजेच्या आरोपांवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच राज ठाकरेंची भेट घेणार. हिंदी भाषेबाबत काढलेल्या परिपत्रकासंदर्भात चर्चा होणार. करुणा मुंडेंच्या पोटगीवरून हायकोर्टाचा धनंजय मुंडेंना दणका दिला. 21,87,500 रुपये भरण्याचे आदेश. फडणवीसांचा निकटवर्तीय तेजस मोरेचं जालिंदर सुपेकरांशी कनेक्शन. संबंधित व्यक्तीला पाठीशी घालण्याचं काम सुरू. 500 कोटींच्या कारागृह घोटाळ्यावरून राजू शेट्टींचा मोठा दावा. राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगतापांच्या विरोधात पक्षातीलच नेत्यांच्या तक्रारी. एका विशिष्ट समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य आणि कारवाई केल्याप्रकरणी तक्रार. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यामध्ये दाखल झाली आहे. मोठ्या संख्येनं वारकरी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी. 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातच असणार. आळंदी देवस्थानच्या सेवेकरांची माध्यमांवरच अरेरावी. सेवेकरांकडून माध्यमांचा अपमान. माध्यमांकडून आळंदी देवस्थानकडे तक्रार. पुणेकरांकडून माऊलींच्या पालखीचं जल्लोषात स्वागत. दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील गर्दी ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यामध्ये स्वागत. तुकोबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यातील नाना पेठेमधील निवडुंगा विठोबा मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी. ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषामध्ये भाविकांची दर्शनासाठी रांग. अटल सेतूच्या खालच्या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा, अन्यथा आंदोलन अटळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा एमएमआरडीए आणि बीपीटी प्रशासनाला इशारा. बाईक कॅब ऑटो राईडसाठी सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार. अमित शहांची मोठी घोषणा. ओला उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश. गुजरातमध्ये 36 लाख महिला अमूल कंपनीशी जोडल्या गेलेल्या आहेत. अमूलमधील फायदा 36 लाख महिलांच्या खात्यामध्ये जमा होतोय. अमित शहांचं नाफेडच्या कार्यक्रमात वक्तव्य. उदय सामंतांना ट्रॅफिकचा फटका. हिरानंदानी मेडॉस रस्त्यावरील ट्रॅफिकमध्ये उदय सामंतांचा ताफा काही काळ अडकला. पंतप्रधान मोदींचा ओडिशामधील भुवनेश्वरमध्ये दौरा होता. यावेळेला रोड शो दरम्यान मोदींच्या ताफ्यातील गाड्यांनी अँब्युलन्ससाठी रस्ता मोकळा केला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार. राधानगरी धरण साठ्यावर हे 60% भरलं. भोगावती नदीपात्रामध्ये 3,100 क्युसेक पाण्याचा विसर्ग. आषाढी वारीसाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. 7 ते 8 दिवसामध्ये पाणी चंद्रभागेमध्ये पोहोचणार. वारकऱ्यांची चंद्रभागेतील स्नानाची चिंता मिटली. माळशिरस तालुक्यामधल्या 22 दुष्काळी गावांना नीरा देवधरचं पाणी मिळावं यासाठी आमदार उत्तम जानकर आक्रमक. शिंगरोणी ते शिखर शिंगणापूरपर्यंत पायी पाणी संघर्ष मोर्चा काढणार. रायगडच्या बेंडसे गावामध्ये 3 तरुण बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्यानं 3 तरुण बुडाले. भिवंडीच्या कांबारी नदीमध्ये बुडून 2 सख्या भावांचा मृत्यू. भिवंडी पालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन पथकाकडून मृतदेहांची शोध मोहीम सुरू. कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे धुळ्यामध्ये शेतकऱ्याचा संताप. शेतकऱ्यानं ट्रॅक्टरवर कांदा सामोडे ग्रामपंचायतीच्या दारामध्ये फेकला. कांदा व्यापारी मनमानी करत असल्याचा शेतकरी किरण घरटेंचा आरोप. धुळ्यामधल्या शिंदखेडा तालुक्यामधल्या वर्षी गावामध्ये फ्री स्टाईल हाणामारी. अहिराणी गायक जगदीश संदानशिव आणि सासरच्यांमध्ये झालेल्या वादातून हाणामारी. मारहाणीमध्ये दोन्ही कुटुंबियांमधील 5 ते 6 जण गंभीर जखमी. मुलीचा छळ सुरू असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी जाब विचारला. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामधल्या खालसामध्ये 2 गटामध्ये वाद. कान्होबा उर्फ तांबोळ देवस्थानमध्ये आरती करण्यावरून 2 गटामध्ये मारहाण. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून 10 लाखासाठी पत्नीचा छळ. बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये पतीसह 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 4 चाकी गाडी घेण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 वर्षाची चिमुकलीचा मृत्यू. सिन्नरमधील माळवाडी दातली रस्त्यावरील बेंदमळा परिसरामधली घटना. संध्याकाळच्या सुमारास चिमुकली कुटुंबियांसमोर खेळत असताना बिबट्याची झडप. अक्कलकुवा तालुक्यामधल्या सल्लीबार ग्रामपंचायतीच्या सदस्यावर जीवघेणा हल्ला. सरपंचावरील अविश्वास प्रस्तावावरील मतदानासाठी जात असताना हल्ला. ग्रामपंचायत सदस्य जखमी. 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल.
धुळे जिल्ह्यामध्ये 3,000ची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला 2,000ची लाच घेताना अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाची कारवाई. नंदुरबार जिल्ह्यामधील वारकऱ्यांसाठी 4 आणि 7 जुलै रोजी उधाण ते मिरज रेल्वे धावणार, तर 5 आणि 7 जुलैला पंढरपूरहून नंदुरबारसाठी रेल्वे धावणार. खासदार गोवाल पाडवी यांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय. धुळे जिल्ह्यामधल्या पिंपळनेरामध्ये 21 कोटीच्या रस्त्यावर पहिल्याच पावसामध्ये खड्डे पडलेल्या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष. नव्यानं प्रभाग रचना करण्यात येणार असल्यानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवारांचा राजकीय गणित बिघडणार. योगा हा मन आणि शरीर स्वस्थिर ठेवण्यासाठी उत्तम मार्ग. धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांची प्रतिक्रिया. राज्य परिवहन महामंडळ विद्यार्थ्यांना शाळेतच पास उपलब्ध करून देणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा. विद्यार्थ्यांच्या पास काढण्यासाठी रांगेमध्ये उभे राहावे लागणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. शहादा तालुक्यामधल्या 83 गावचे पोलीस पाटील 2 महिन्यांपासून मानधनापासून वंचित. गावच्या समस्या सोडवणाऱ्या पोलीस पाटलांच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न उपस्थित. नंदुरबार तालुक्यासाठी लाभदायक ठरणारी तापी बुराई योजना वाढवून देण्याची आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी. ठाणेपाड्यापर्यंत योजना वाढवण्याची गिरीश महाजनांकडे मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकरी अडचणीत. मे महिन्यामधील पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. नाशिकमध्ये गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं. गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं परिसरामध्ये पुन्हा अलर्ट. खडकवासलातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. पाणी भिडे पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचलं. रायगड जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यामधल्या कोलाड, जिल्हे, देवकन्हे गावामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. खेड शहरामधील पुराचं पाणी पूर्णपणे ओसरलं. नगर परिषदेकडून सकाळपासून स्वच्छतेचं काम सुरू. व्यापाऱ्यांकडून दुकानं उघडण्यास सुरुवात. मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कर्नाटक आणि इचलकरंजीला जोडणाऱ्या पंचगंगा नदीच्या पुलाला पाणी लागलं. 20 बंधारे पाण्याखाली. सातारा शहराला पाणी पुरवठा करणारं कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलं. सातारकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. कास बामनोली रस्ता पाण्याखाली गेला. नागरिकांनी प्रवासासाठी नवीन रस्त्याचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबार जिल्ह्यातील चांदसैली घाटाची पहिल्याच पावसामध्ये दयनीय अवस्था. अनेक ठिकाणी दरड कोसळली. सातपुड्यामधील आदिवासी बांधवांचा जीव मुठीत धरून प्रवास. अमरावतीमधील मेळघाटमध्ये भीषण पाणी टंचाई. महिलांची हंडाभर पाण्यासाठी पायपीट. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ देण्याची महिलांची मागणी. भर पावसाळ्यामध्ये जालना जिल्ह्यात 181 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. 109 गावांसह 23 वाड्यांवरील 3 लाखाहून अधिक नागरिक टँकरवर अवलंबून. सर्वाधिक पाणी टंचाई जालना आणि बदनापूर तालुक्यात. पुण्यामध्ये मेट्रोच्या कामामुळे पुराचा धोका. नदीपात्रामधील अतिक्रमणं आणि विकास कामांमुळे नदीतून पाणी वाहून जाण्यात अडथळे. भिडे पुलाच्या चारही बाजूने मातीचा भराव टाकल्यानं मुठा नदीची पाणी वहन क्षमता घटली. आळंदीमधील पालखी सोहळ्यादरम्यान आदेश बांदेकर आणि अमित भानुशाली यांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. रुग्णवाहिकेसमोरील गर्दी हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यात वाहन नंबर प्लेट लावण्यासाठी पुन्हा मुदतवाढ. 15 ऑगस्ट शेवटची तारीख. परिवहन आयुक्तांचा निर्णय. पुन्हा मुदतवाढ होणार नसल्याची माहिती.